नाव स्वराज्य न्यूज, रयतेचा बुलंद आवाज। बारामती शहरात अलीकडेच घडलेल्या टाकीच्या स्फोटाच्या घटनेनंतर राजकीय वातावरणही तापल्याचं दिसतंय। साठेनगर परिसरात झालेल्या सिमेंट टाकीच्या स्फोटात 3 जण जखमी झाल्यानं या घटनेची गंभीर दखल घेतली जाते। या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यातील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या घटनेनंतर परिसराची पाहणी करण्यासाठी लक्ष्मण हाके यांनी दौरा केला। त्यांच्या दौऱ्यावेळी अनेक वर्ष असणारे स्थानिक नगरसेवकही उपस्थित होते। मात्र या भेटीदरम्यान नागरिकांनी थेट आपल्या समस्या आणि नाराजी व्यक्त केल्यानं परिस्थिती अधिकच चिघळल्याचं चित्र दिसून आले। नागरिकांनी सुरक्षेच्या उपाययोजना, आपत्कालीन व्यवस्थापन आणि घटनेनंतरची प्रशासनाची कार्यवाही याबाबत नाराजी व्यक्त केली। या सगळ्या घडामोडींमुळे बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होऊ लागलेत। नगरसेवकांना नेमकं झालंय तरी काय, असा सवाल सामान्य बारामतीकरांकडून केला जातोय। काहींच्या मते अशा गंभीर घटनेनंतर लोकप्रतिनिधींनी अधिक सक्रिय आणि समन्वयपूर्वक भूमिका घेणं अपेक्षित होतं। याशिवाय या प्रकारामुळे पक्षांतर्गत समन्वयाचाही मुद्दा पुढे आलाय। काही राजकीय वर्तुळात अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत शिस्त कमी झाली का, अशी चर्चा रंगू लागली आहे। पूर्वी अजित पवार यांच्या उपस्थितीत अशा प्रकारच्या विसंगती घडत नसत, मात्र आता स्थानिक पातळीवर वेगवेगळे गट तयार होत असल्याची चर्चा आहे। दरम्यान या घटनेनंतर नागरिकांनी प्रशासनाकडून ठोस उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त केली आहे। भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षा नियमांचं काटेकोर पालन, नियमित तपासणी आणि आपत्कालीन यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज अधोरेखित केली जाते। एकूणच सिमेंट टाकीच्या स्फोटाच्या घटनेनं केवळ सुरक्षेचा प्रश्नच नव्हे, तर बारामतीतील राजकीय समन्वय आणि नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले। पुढील काळात यावर काय तोडगा निघतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।